महाराष्ट्र राज्य शासन अभय योजनेअंतर्गत 50% सूट कर मालमत्तावर जे व्याज लागलेले आहे त्यामध्ये 50% महाराष्ट्र राज्य अभय योजनेअंतर्गत सूट देण्यात येणार आहे। या योजनेचा पाठपुरावा माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या पुढाकाराने यश मिळालेले असून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता, तो सुद्धा मंजूर झाल्या कारणाने पुलगाव शहरातील व्यापारी संकुलन गाळेधारकांना मालमत्ता लवकरात भरावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा। शासकीय सुट्टी जरी असली तरी नगर परिषद अधिकारी सुट्टीच्या दिवशी उपलब्ध राहील असे आवाहन पुलगाव नगर परिषदचे नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर, उपाध्यक्ष दीपक आहुजा व मुख्य अधिकारी विजय आश्रम यांनी केले। घेतली आपण उपाध्यक्ष आहे नगर परिषदचे, काय सांगणार? सांगायचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत जे अभय योजना सरकारने राबवलेली आहे ती योजना 2025 मध्ये आली अंमलात, पण त्याची अंमलबजावणी आम्ही आल्यानंतर केली आणि त्या योजनेअंतर्गत शास्ती करावर 50%ची माफी केली आहे। तर आमची अशी इच्छा आहे का ही योजनाचा लाभ लोक घेणार आणि शास्ती करमध्ये 50% सूट मिळवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते लोक आपला कर भरणं वेळेनुसार करणार। व्यवस्था केलेली आहे। सुट्ट्या आहे ही खरी गोष्ट आहे, समोर रामनवमी आहे व महावीर जयंती आहे, पण आमची अशी इच्छा आहे, आम्ही नगर परिषदला CO साहेबांना विनंती केली आहे का आजपासून तर 31 मार्चच्या रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही बिलकुल मेहनत करून 6 दिवस ऑफिस सुरू ठेवणार आणि कमीत कमी करासाठी तर विशेष टेबल लावणार आणि टेबलवर आमचे कर्मचारी उपस्थित राहणार आणि कर गोळा करू आणि सुट्टीचा काही क्लास नाही, सुट्टी नंतर पाहू आम्ही। आमची भरपूर लोक आहे ज्यांना वेळ मिळत नाही, आता 31 मार्चचा वेळ आहे, बँकेत जातात, बँक आहे, फायनान्शियल इयर आहे, व्यापारी वर्ग आहे, तर जर त्यांनी असं आम्हाला कळवला तर आम्ही आमच्या कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते त्यांना ही सुविधा देणार। म्हणजे आपलं एकच म्हणणं आहे की शासन आपल्या दारी असं समजू शकता। शासनाने 2025 ते 26 वर्षाकरिता अभय योजना लागू केली आहे। यामध्ये 100% या 50% सूट देऊन नगर परिषदेचा कर कमी करण्याचा निर्णय पुलगाव नगर परिषदेने 30 मार्चच्या पूर्वी आपला चालू असलेला कर आणि जो कोणता व्याज आहे ते सगळं भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांना 50% व्याजावर माफी मिळून नाही, माझं एक सजेशन आहे की दिवस कमी दिलेले आपण, म्हणजे आज 25 आपण 31 तारखेला पर्यंत आपलं ऑफिस कंटिन्यू सुरू राहील आणि इव्हन काही नागरिकांचं इथं येणं नाही झालं आणि त्यांनी जरी सांगितलं की माझी यायची तिथं परिस्थिती नाही, माझ्या घरी येऊन तुम्ही घेऊ शकता का, तर आम्ही ते करतोच दररोज। यावेळी करू, जसं दुकान आहे आपलं इंदिरा गांधी मार्केटमधलं असेल, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधलं असेल, तिथं जाऊन वसुलीत जर आहे पैसे नगरपालिकेचं फायदा होत असेल तर आम्ही कुठे जायला काय सजेशन आहे। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आपण सध्या जी आपल्याला मंजुरी आलेली आहे नाही ते तर आली आहे, पण त्याच्या प्रोसेस करण्यात यावं, कारण की दिवस कमी आहे आणि लास्ट मार्च एंड असल्यामुळे काही लोकांचे बँक वगैरेंचे। न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।